नमस्कार या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन लोभ असावा. सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी. फोन इन लोभ असावा. जे नवीन अनाउन्सर शिकता आहेत, काही नवीन अनाउन्सर येऊ घातलेले बरोबर आहेत. आहे. मी तुम्हाला तेही विचारणार होते की गेल्याही वेळेला मला वाटतं मी विचारलं होतं की ट्रेनिंग वरनं आणि आपलं वेळेच्या ह्याच्यावरनं विषय झाला होता. मला आठवतोय अजूनही. बरोबर. तर ट्रेनिंग चालू आहे. सांगताना हो काय होतंय, आकाशवाणीवरनं एकदा केलेली कृती ही बाणासारखी सुटून जाते. एकदा चूक झाली म्हणजे झाली, की आपण त्याला रोल मॉडेल म्हणतो किंवा आणि आणखीन काही. अगदीच. मी तुम्हाला एकच सांगतो की तुमची ही सूचना किंवा तुमची ही तक्रार आम्ही केवळ आकाशवाणीवरचं तुमचं प्रेम म्हणूनच घेतो आहोत. आणि प्रेम म्हणूनच असं वाटतं की आपल्याला आपण आदर्श त्याच्या पाठीमागे धरलेला असतो. आपण हे नेहमी अशा चुका होत नाहीत. तुम्ही बघत असाल तर जेव्हा केव्हा नवीन असं काहीतरी सुरू होतं त्यावेळेला त्याही वेळेला सांगते तुम्हाला मी की वेगळंच आधी एक तास वेगळंच म्युझिक सुरू झालं. म्हणजे ती तुमची रेकॉर्डिंग जे काय असेल ते सुरू न होताना वेगळंच काहीतरी कार्यक्रम सुरू झाला. आणि मग त्याच्यावर निदान सकाळच्या कार्यक्रमाच्या ज्यांनी हे झालं होतं त्यांची दिलगिरी व्यक्त करणारं लगेच 11:30 वाजता त्यांनी हे केलं. कोण होत्या सकाळच्या वेळेला मला माहित नाही. पण तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की चुकून आम्ही गुजरी तोडी सांगितलं गेलं आणि लावला गेला मालकंस लावला गेला. म्हणजे आम्ही पण घरात, माझा मुलगा गाणं शिकणार आहे त्यातून माझा चर्चा झाली. तो खाली आला. यावेळेला दुसरं आणखी मागेही आपला विषय झाला होता की 2:30 वाजताच्या वेळेचे आपल्या अजून कार्यक्रमांचं हे बसलं नाही का. त्याच्यातला आपला 2:30 वाजताचा जो आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम लावत होतो तो हे होतोय. त्यामुळे खूप सारे राग दुपारचे राग लागत नाही. वृषालीताई, हे सगळं कसं आहे माहितीये का, हे नियोजनाचा भाग आहे आणि याचं नियोजन सुरू आहे. जेव्हा हे नियोजन समोर येईल त्यावेळेला मग, कारण हे बघा, आधी आपण आकाशवाणीत दुपारी 2:30 वाजता हे जोडलेलं होतं त्यामुळे मुंबई नाही ते झालं, पण पण त्याच्याही आधी पण वेळा बदलून येत होते. 1 वाजता वगैरे असे पण होत होते कार्यक्रम. वृषालीताई, आपण वेळा बदलून का होईना पण दुपारी प्रसारित करत होतो. आता पुन्हा आपल्याकडे आल्यानंतर मात्र हे नियोजन होतं आहे आणि म्हणून त्याला विलंब झालाय. पण निश्चितच हे कल्पना आहे पुणे आकाशवाणीला की दुपारचे राग हे प्रसारित होऊ शकत नाहीये. नक्कीच होत नाहीये. त्यामुळे आपण ते करणार आहोत नक्कीच. कारण तुम्ही बघताय 1 वाजता वेगळाच कार्यक्रम तिथे आलेला आहे. त्यामुळे 1 वाजताची जागा गेली आहे. 2:30 वाजताची जागा जी आहे ती मुद्दामून हिंदी दिल्लीवरनं येणारा कार्यक्रम आहे वनिता मंडळ संपल्यानंतरच्या ह्याला. हो. तर ते हळूहळू आता सुरुवात होईल आणि निश्चितच आकाशवाणी पुणे केंद्राला जे श्रोत्यांना आवडतं तेच द्यायला आवडतं. त्यामुळे निश्चित त्या जागी योग्य ते कार्यक्रम येतील. आवडण्याचं आम्ही आवडूनही घेतो, शेवटी लागेल ते आम्ही आवडून घेऊ. पण तो कार्यक्रम लागलाच नाही तर आम्ही ऐकणार काय, असा प्रश्न. पण असं म्हणजे मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की असं सतत नाही होत, कधीतरी होतं तर त्याला काही कारण असतं. बरोबर आहे. मान्य मला तुमचं हे की तुमचं ट्रेनिंग लोकांशी चालू आहे किंवा आणखी त्यामुळे तर मला असं वाटतं की तुम्ही समजून घेताय. आम्ही जे प्रसारित करतोय घेणारच आहोत. आपली आकाशवाणी आपली आहे, पण म्हणून आपल्या माणसांकडनं अशा चुका होऊ नये असं वाटतं. एवढा चूक झाली की कान पिळायला श्रोते आहेत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा चूक होते ना तेव्हा लगेच आमचा कान तयार ठेवतो की आता आपल्याला कान पिळून घ्यायचं आहे असं आहे ते. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपुलकीने ही सूचना केली त्याबद्दल. आपुलकीचीच सूचना आहे, कारण रागवून उपयोग काय ना, कारण ट्रेनिंग चालू आहे म्हटल्यानंतर काही लोकांना आपल्याला आपुलकीने सांगूनच ट्रेनिंग मधनं शिक्षण द्यावं लागणार आहे. बरोबर. ट्रेनिंग करता ठीक आहे. बाकीचे आपले कार्यक्रम सगळे चांगले असतात, चालू असतात, ऐकते. होय. धन्यवाद.
आणि श्रुतिकांचं प्रमाण वाढवावं किंवा त्यांच्या तोही एक तुम्हाला दुपारच्या वेळामध्ये श्रुतिका लावणं किंवा कीर्तन, जे लोक इतर म्हणतात की परवा पण आपला विषय गेल्या वेळेच्या ह्याच्यात विषय झाला होता की कीर्तन तुम्ही इतर वेळेला का लावत नाही, एकदा एकादशीला का लावत नाही. एकादशीला नका ना लावू, असं दुपारची वेळ आपल्याला रिकामी मिळत असेल तर त्यावेळेला एखादं कीर्तन लावा. कालचंही विनीता मेहेंदळे यांचं कीर्तन जे संस्कृत विभागामध्ये लागलं सकाळी 9:30 वाजता, तेही चांगलं होतं. बरोबर बरोबर. हो, म्हणून ती आठवण झाली की ते आपल्याला कार्यक्रम 2:30 म्हणजे तुमच्या दुपारच्या वेळामध्ये जे आहे 1:40 नंतरचा जो भाग आहे तो आणि 2:30 ते 3 ह्या याच्यामध्ये तुम्हाला तेही एक चालू करता येईल. निश्चित. विशालीताई, मला असं वाटतं की तुमच्या या सूचना जे नियोजन करणारे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवतो. आणि मग तुम्हाला आणि आणखीन ज्या याच्यावर काही ईमेलसाठी हे करायला हवा आहे का, तर आम्हाला त्याचा ईमेलचाही ऍड्रेस दिला तर बरं होईल. नाही, पण आता हे तुम्ही आकाशवाणीवरच बोललायत आणि आकाशवाणीवर त्यामुळे हे अधिकाऱ्यांपर्यंत नक्की जाईल. नक्की पोहोचेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे. नमस्कार, विनायक देशपांडे. विनायकजी नमस्कार, बोला. मी आपला नियम मोडला 3 महिन्यातनं फोन करायचा. हरकत नाही, बोलायला हरकत नाही. त्याला कारण म्हणजे एक उमा सदन. होय होय होय. हो. मालिका नवीन सुरू झाली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या मालिकेविषयी पहिल्यांदा बोलायला हरकत नाही. आणि ती मालिका जवळपास आरसाच्या जवळ जाणार होती, असं म्हणजे संवादात नाही ते जाणवलं. बरोबर बरोबर बरोबर. आणि एकाच कुटुंबातले संवाद वगैरे छान वाटले. हो हो हो. आणि आरसाच्या मावशीची खूप आठवण आली, संजीवनी आपटेंची. बरोबर बरोबर. खरंय खरंय खरंय. गौरीचे बोलत असतात. होय 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 होय. खरंय खरं. म्हणजे प्रत्यक्ष आपण आकाशवाणीतून प्रसारित केली की ध्वनिमुद्रित केली होती? नाही, हे ध्वनी मुद्रित करतो आपण, कारण प्रत्यक्ष हल्ली कुठलाच कार्यक्रम हा प्रत्यक्ष आपण प्रसारित करत नाही. हो. त्याचं ध्वनी मुद्रणच होतं, कारण असं आहे ते आपल्याला वेळेत बसवायचं असतं. तर त्यामुळे मागच्या आठवड्यापासून उमा सदनची वाट बघितली. नाही, ते अचानकच आपल्या युद्धाचं सगळं वातावरण तयार झाल्यामुळे कार्यक्रम थोडेसे बदलावे लागले. हो हो. पण छानच मालिका, एकदम छान. धन्यवाद विनायकजी. सगळ्यांचा सहभाग अगदी कुटुंबात असल्यासारखं जाणवलं मला त्या. हो, म्हणूनच कौटुंबिक श्रुतिका मला असंच म्हणायचं त्याला. हो. चालेल. धन्यवाद धन्यवाद. ओके, धन्यवाद. जरूर ऐका आपली नवीन कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. आजकाल जरा प्रॅक्टिकल राहायला हवं ग मावशी. खरंय, प्रॅक्टिकल राहायला हवं. विराज, एक तर आपण कोणासाठी केलं म्हणजे तो गरजूच आहे असा आपण समज करून घेणं चुकीचं आहे. आणि खरंच जर गरजू असेल तर घासातला घास काढून दिला तर काय बिघडलं एवढं? अरे आहेत बर का घरात? हा, नंतर येतो. हा, चल चल चल. एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून, बोलण्यावरून त्याच्याविषयी लगेच आपलं मत ठरवायचं नसतं. आपण कितीही मोठं झालो तरी आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातं तसंच राहू द्या. छे छे छे, हे मी नाही, आमच्या गौरी मावशीचे संस्कार. आणि म्हणूनच तर शिरप्या आजोबा प्लॅन. त्यासाठी बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि गुरुवारी दुपारी 1:30 वाजता विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका आपली नवीन कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. म्या त्या इठ्ठलाला काय देणार? हे समजत त्याच तर आहे, मी फक्त त्याची राखण करतोय. लेखन संज्ञा कुलकर्णी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन. नमस्कार. नमस्कार, मी रतिलाल मोरे बोलतोय, पंढरपूर तालुका सळे. नमस्कार नमस्कार. रतिलालजी, आपलं स्वागत आहे, बोला. काय नाही, आपले कार्यक्रम ठीक असते, सगळे ऐकतो आम्ही. सकाळी 6 वाजल्यापासून चालू करतो रेडिओ, प्रभात वंदन पासून. वा. बरं, आमचं थोडीशी एक विनंती आपली, ते आपलं 11 वाजता आणि 1 वाजताचे जो रोज कार्यक्रम सहक्षित होते त्याचं जरा चक्राकार पद्धतीने टायमिंग बदलाव, थोडं तिथं दुसरं काहीतरी घ्यावं. बर, म्हणजे कुठलं, पुणे केंद्राचं का विविध भारतीचं? पुणे केंद्राचं. पुणे केंद्राचं. बर, म्हणजे 11 वाजता तिथे 11 वाजता रोज ते हे जायचं तुमचं ते शास्त्रीय संगीत आहे, आणि 1 वाजता ते कुठला NTCRT काय आहे ते NCERT. हो, चक्राकार पद्धतीने थोडं बदलावती टायमिंग माझ्या मतानं. आता रतिलालजी, तुम्हाला एकच सांगतो की ते का बदलता येत नाही, कारण तो कार्यक्रम जो आहे NCERTचा उमंग कार्यक्रम हा 1 वाजता प्रसारित व्हायचा असंच ठरलेलं आहे. तो प्रायोजित कार्यक्रम आहे,
त्याची वेळ आहेत. हा, आणि त्यामुळे मग इतर ठिकाणी आपल्याला बदलता येत नाही. असं आहे की शास्त्रीय संगीत आपल्याला लावलंच पाहिजे. कारण आताच तुमच्या आधी एक श्रोत्यांचा फोन होता आणि ते म्हणले की तुम्ही शास्त्रीय संगीत दुपारी का लावत नाही, तर म्हणून कधीतरी कुठेतरी लावायला पाहिजे म्हणून आपल्याला 11 वाजता. कारण काय आहे, शास्त्रीय संगीतात दुपारचे पण कार्य आहेत, तर त्यामुळे ते कधी प्रसारित करणार, असं आहे ना. ज्याची त्याची आवडीनिवडी वेगळ्या राहणार आहे त्यांना. नाही, कसं आहे माहितीये का, आकाशवाणी ऐकणारा श्रोतृवर्ग हा वेगवेगळ्या आवडीचा आहे, वेगवेगळ्या वयोगटाचा आहे, वयोगट पण वेगवेगळे आहे. त्यामुळे सगळ्यांना खुश ठेवायचं आहे आम्हाला. आणि दर अर्ध्या तासाने आम्ही वयोगट बदलतो, हे तुम्ही बघता. बरोबर आहे. हा, आणि ते आपल्यावर कार्यक्रमचं टायमिंग वाढवा ना जरा, अर्धा तास आहे ते 1 तासात करा ना. 1 तासाचं की आपली आवड? आपली आवड 1च तास आहे. नाही, आपली आवड म्हणजे तुम्ही पत्राद्वारे आपली आवड म्हणताय. कारण काय, फोन इन आपली आवड पण एक वेगळा आहे आणि पत्राद्वारे पण आहे. ती फोन येणं आपल्या वेळेची संध्याकाळी लागते, दिवसाला आहे, मग दिवसा आहे ती म्हणतो ती संध्याकाळी काय ऐका ना रतिलालजी, आम्ही सांगत असतो की फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आपली विविध भारती 101 FM जे आहे ना, तिथे दिवसा असतो की दुपारी 12 ते 1 मध्ये? 12 ते 1 मध्ये आहे, पण ते आपण रेडिओवर ऐकतोय ना. हा, पण आता तुम्हाला ऐकता येईल ना, रेडिओवर सुद्धा FM लागतच की, FMचे रेडिओ आहेतच की. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे बरं का, मी परत तेच सांगतोय तुम्हाला की सगळ्यालाच 1 तास करून मग नंतर हाच कार्यक्रम तुम्ही का वाजवत नाही, मग ते 1च तास का केलं, असं पण आम्हाला श्रोत्यांचे फोन येतात. नाही बरोबर आहे, तुम्ही काय म्हणलं, प्रत्येकाची आवड. हा, तर त्यामुळे अर्धा तास तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुम्ही घेत राहा. तिथं चालू आहे, तिथं कार्यक्रम सगळं चांगला छान आहे. बस, मग काय होतं माहितीये का, अति केलं तर त्याचाही आनंद सगळा जायला लागतो, असं होतं. हा, मग लोक म्हणतील की तुम्ही एक तास नुसती गाणीच वाजवत राहतात, मग त्याच लोकांची गाणी वाजवतात, असे सगळे प्रश्न सुरू होतात. मग मी जवळजवळ 75 पासून रेडिओ ऐकतोय मी. बरोबर. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की बदल होत गेलेत. त्यामुळे आनंद आम्ही देत राहणार आहोत. कोणी कसा घ्यायचा हे त्याचं त्यांनी ठरवायचं, असं आहे. चांगलं सध्या चांगलं चालू आहे सगळं. बरोबर. ती 2:30 वाजता ती सलामवर्दी चालू, ती पण कार्यक्रम चांगला चालू आहे. मग काय, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. आणि कसं आहे की त्या कार्यक्रमाचं त्या काळासाठी महत्व असतं. आता ऑपरेशन सिंदूरच्या या पार्श्वभूमीवर तो आपण सलामवर्दी कार्यक्रम करतो आहोत. तो महत्वाचा आहे, त्यामुळे तिथे तो असणं गरजेचं आहे. मग त्याला आम्ही तर काय म्हणलं, चांगलं झालं म्हणतोय, तिचं ऐकायला चांगला. त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार केलीच नाहीये. मी तेच सांगतोय की त्याच्यासाठी जागा ठेवायची असेल ना, तर सगळे कार्यक्रम 1 तासाचे करून चालणार नाही, तिथे अर्ध्या तासाचे कार्यक्रम करायला पाहिजेत, असं आहे. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद रतिलालजी, फोन केला त्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे. हो, नमस्कार सर. मी कसबापेठ इथून विलास कुलंबी बोलतोय. अच्छा, विलासजी नमस्कार, बोला. मला काही गावाची सूचना द्यायची होत्या. एखादी एकदम सूचना आहेत की पहिलं म्हणजे आपण पूर्वी जसं मंगळवार आणि शुक्रवार विशेष तारखा ठेवत होतो. हो, आहे ना, विविध भारतीवर 5:30 वाजता. हो, ते पुन्हा चालू करावं. बर. कारण बरेचसे लोक मला विचारतात की आपण पत्राद्वारे विशेषतः ते आपलं पत्र पाठवलं, पत्राद्वारे नाही का आपलं हे होतं. हो, पत्र पाठवलं की त्याच्यानुसार गाडी लावायची. हो. तर कसं आहे, तुम्हाला सांगतो की पत्राद्वारे आपली आवड हा कार्यक्रम चालू आहे, पण विशेष सांजधारा मात्र चालू नाहीये. कारण तिथे वेगवेगळे आपले जे प्रायोजक आहेत त्यांनी वेगवेगळी गाणी लावायला सांगितली आहे. तिथे विशेष सांजधारा कार्यक्रम करता येऊ शकत नाहीये. ती वेळ सोयीस्कर होती. नाही, अहो, पण असं आहे, ती सोयीस्कर आपण आपल्या प्रायोजकांनाही म्हणून सांगतो, त्यामुळे प्रायोजकही आपापल्या सोयीने तिथे देतात. त्यामुळे ती कसं आहे, गाणीच ऐकत असतो आपण, फक्त ती तुमच्या आवडीची का आमच्या आवडीची का प्रायोजकांच्या आवडीची हे ठरत असतं. मी आपली सूचना दिली तुम्हाला. नाही, म्हणून तर आकाशवाणीची बाजू मी मांडली. म्हणतात की आम्ही कामावर येतो ना, 5:30 वाजता रेडिओ लावला की पत्राद्वारे विशेष सांजधारा असायचा, तो आता बंद का केला, म्हटलं मी विचारतो फोन लावून. नाही, कसं आहे, सांजधारा आहे, फक्त विशेष नाहीये, एवढंच आहे, बाकी काही नाही. सांजधारा आहे. हा, त्यामुळे गाणी ऐकायला मिळतात. कसं आहे विलासजी, खूप वर्ष हा कार्यक्रम चालू होता, बरोबर? खूप वर्ष हा कार्यक्रम चालू होता, विशेष सांजधारा. त्यामुळे लोक, आपल्या श्रोत्यांना सवय आहे त्याची. पण आता थोडेसे बदल काही काळानुरूप करावे लागतात. मधल्या काळामध्ये आकाशवाणी पुणे केंद्राकडे आपले कार्यक्रम आपले नव्हते, तर त्यामुळे काही बदल करावे लागले. त्याच्यात हे काही बदल झालेले आहेत. कोरोनानंतर थोडंसं काही बदललं.
तर त्याच्यातही काही बदल झालेले आहेत. असं बरेच बदलांमुळे हे कार्यक्रम वेगवेगळे तिथे आलेले आहेत. इच्छा म्हणजे आकाशवाणीची मुळीच नाही की श्रोत्यांना आवडणार नाही असं काही द्यावं, पण बदल मात्र होत राहतात. गाणी तुम्हाला ऐकायला मिळतात, फक्त श्रोत्यांच्या पसंतीची नाही. एवढीच तुमची जी सूचना आहे. खूप खूप धन्यवाद. आता तुमची जी सूचना आहे ती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू आपण. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा. आपलं स्वागत आहे. हो, प्रसाद कुलकर्णी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला, ओळखलं का? नाही, आवाजावरनं ओळखलं नाही. मला वाटतं बरेच दिवसांनी आपण बोलतो आहोत. हो, बऱ्याच दिवसांनी. हो हो. राजूरवरून विमल कडला बोलते. हा, विमलताई. बाप रे, किती दिवसांनी बोलतोय आपण. हो. बोला बोला विमलताई, बोला. काय नाही, बरेच दिवस झालं फोन करेल म्हटलं, पण काय जमलं नाही. म्हटलं आज लागते का बघावा. हो, त्यामुळे विमलताईंचा आवाज मला लगेच ओळखता नाही आला, असं होतं. असं झालं काय? हा, तर त्यामुळे 2 महिन्यांनी तरी फोन करत राहा, काही हरकत नाही. हो. बर, काय कोणत्या कार्यक्रमांचे अभिप्राय द्यायचे आहेत, काय सूचना करायच्या आहेत? सात संवाद वगैरे हा कार्यक्रम छान आहे. बरोबर. जवळजवळ सगळ्याच मुलाखतींचे जे कार्यक्रम आहेत ते खूप छान असतात. धन्यवाद. हा, आणि लोबासा पण तुम्ही सुरू केलाय, म्हणजे तुम्ही आहेत. होय होय. तसे सर्वच चांगले करतात. बरोबर. पण एक आपला जवळचा माणूस असतो, त्यामुळे अजूनच छान असतो लोबासावा. धन्यवाद. आम्ही हा कार्यक्रम पण खूप छान चालू आहे. हो हो. त्याच्यात दोघ्या बहिणींची वगैरे मुलाखत होती. वेगवेगळे कलाकार असतात, वेगळ्या विषयावरती गप्पा होतात. हो, वेगवेगळ्या विषयावर गप्पा होतात, गाणी वगैरे छान लागतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये संजय भुजबळची जास्त अगदी मोकळ्या वातावरणात गप्पा होतात. या सगळ्या मोकळ्या गप्पा मारतात. बरोबर बरोबर. त्यामुळे अतिशय म्हणजे उत्कृष्ट असा कार्यक्रम असतो तो एक. धन्यवाद. हो. आणि काही कार्यक्रम विविध भारतीवर असतात आणि आकाशवाणीवरही पण. हो हो हो. आणि एक गाण्यांची सूचना अशी होती की नवीन गाणी जास्त लागली जातात आता. हा हा, बरोबर. तर कसं आहे की नवीन गाण्यांबद्दल मला म्हणजे लागू नये असं नाही म्हणायचंय. बरोबर. पण काही श्रोत्यांसाठी म्हणून सांगते की नवीन गाणी जी आहेत ती मोबाईलवर पण आता चालू, म्हणजे आपल्याला लावता येतात पाहिजे तेव्हा पाहिजे ती गाणी. बरोबर. नाही का? बरोबर. तर आकाशवाणीचा संग्रह बिघडवू नये असं मला वाटतं. बरोबर आहे. नाही, कसं आहे तुम्हाला सांगतो, आकाशवाणीला काळाचं, कलाकारांचं असं काहीच बंधन नाही. बरोबर. आता जी नवीन गाणी तुम्ही म्हणताय, तर 2000 सालच्या गाण्यांनाही आता 25 वर्ष होऊन गेली आणि तीही जुनीच झालेली आहेत गाणी. बरोबर. म्हणजे आपण नवीन म्हणजे आपलाच काळ फक्त तो काय होता तो, आणि आता पुढच्या पिढ्यांचा काळ जो आहे हा सगळा नवीन असं म्हणूनही आता त्याला खूप वर्ष होत गेली. बरोबर. तर त्यामुळे कसं होतं की आता नवीन पिढी आहे, तेही कार्यक्रम ऐकत असतील, त्यांच्यासाठी आवडीचं काहीतरी लावलं पाहिजे. बरं, पण त्यांच्यासाठी नवीन माध्यम आलंय ना, नवीन साधन आलंय. हो, नाही, पण असं का आकाशवाणी कशासाठी आहे मग? नाही, असं तुम्ही म्हणाल तर मग म्हणजे फक्त म्हणजे जुन्या लोकांनीच रेडिओ ऐकत राहायचा असं आकाशवाणीने विचार करून चालणार नाहीये. पण त्यांनी जुनच घ्यायचं, नवं नको घ्यायचं. नाही, असं होत नाही. ऐका, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक आई आहात, एक माता आहात. मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्हीही थोडेसे पदार्थ बदललेत. मागचे सगळे पदार्थ काही तुम्ही जुने तुमच्या आई वडिलांनी करून घातलेले त्यांना घालत नाही. मुलांना जे आवडतं ते करून घालायचं हे आईचं काम आहे. आता 75 वर्षाची झाली आकाशवाणी. आकाशवाणीने थोडंसं नवीन जे काही आहे ते आपल्या या मुलांना, पुढच्या पिढीला द्यायचंच आहे. ती आकाशवाणीकडनं अपेक्षा आहे. तर त्यामुळे विमलताई, मला असं वाटतं की जेवढं तुम्हाला आवडतंय त्यावेळेला तुम्ही ऐकायचं, जे आवडत नाहीये त्यावेळेला तुम्हाला पण इतर मार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे जसं नवीन पिढीला उपलब्ध आहेत तसे तुमच्याही पिढीला उपलब्ध आहेत. तुम्ही त्यावेळेला जुनी गाणी लावून बसा. म्हणजे तुम्ही आकाशवाणीबरोबर राहता ह्याचा आनंद आम्हाला आहेच आहे. पण तरी सुद्धा असं मला वाटतंय की सगळ्यांची आवड पूर्ण करणं, बहुजन हिताय बहुजन सुखाय उगच नाही आकाशवाणीचं प्रीत. हा, तर त्यामुळे सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे. लहान मुलांनाही मिळालं पाहिजे, मोठ्या माणसांनाही मिळालं पाहिजे, आणि सगळ्यांचे आशीर्वाद आकाशवाणीला हवे आहेत. बरोबर. हो, आहेत. सर्वांचे आशीर्वाद आहेत. आकाशवाणी आहे म्हणून सगळे आहेत. बरोबर. काही श्रोते प्रत्येक कार्यक्रमामध्ये फोन करतात. त्यांनी पण ही म्हणजे माझी समजून घ्यावी की प्रत्येकाला पण चान्स मिळाला पाहिजे. तुम्हीच सांगा खरं आता, म्हणजे आम्ही सांगून दमलो, पण श्रोते ऐकत नाहीत अजिबात, आणि त्यांना त्यांचा आवाज ऐकायचा असतो. बोलत तर फार विशेष काही नाही. आवाज ऐकला तरी एकाच कार्यक्रमामधून, कारण एका आठवड्यामध्ये एका कार्यक्रमाला फोन केला तरी खूप झालं. बरोबर. आणि इतरही कार्यक्रम असतात, इतरही कार्यक्रमांमधून तोच अभिप्राय देणं पण चुकीचं असतं. बरोबर. त्यामुळं काही श्रोत्यांना नाराज आहे मी त्यांच्यावर पण.
नाही, नाराज नाही व्हायचं, आपुलकीनी सांगायचं, समजावच राहायचं फक्त हो, बस. कारण की प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे ना हो. म्हणजे तुम्हालाही त्रास होतो, आम्हालाही त्रास होतो की प्रत्येक श्रोता एक कार्यक्रमाला सारखा फोन पण करू नये. बरोबर. प्रत्येक श्रोतांनी काळजी पण घेतली पाहिजे. 2 महिन्यानंतर प्रत्येकाला मिळालाच पाहिजे बोलायला चान्स, नाही का? चालेल. बाकी काय म्हणताय? बाकी चाललं व्यवस्थित. विमलताई, फोन केलात आपुलकीनी, बरेच दिवसांनी का होईना, आणि भरभरून बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. दररोज संध्याकाळी 8:15 वाजता एक कलाकार. बरं, आपलं धनंजयजी आपलं नाव पुन्हा एकदा म्हणजे व्यवस्थित सांगा आणि मग बोलायला सुरुवात करा. सर नमस्कार. मी आपला नेहमी श्रोता धनंजय वाघ बोलतोय. हा, आता म्हणजे श्रोत्यांना कळेल की कोण बोलतंय. बोला. हा. आणि दररोज संध्याकाळी 8:15 ते 8:45 पर्यंत एक कलाकार. हो. आणि मग आपल्या खूप सुंदर असे कलाकाराविषयी माहिती आहे. संगीतकार असो, गीतकार असो. बरोबर. त्या दिवशी ज्यांचा जन्मदिन आहे, स्मृतिदिन आहे, अशा कलाकारांचा आपण त्याच्यात समावेश करत असतो. आणि काल सुद्धा फार सुंदर प्रतिम एक कलाकारामध्ये असं माहिती सांगितली त्यांची, आणि त्यांची चित्रपटामध्ये गायलेले गाणे पण असे आम्हाला ऐकवले. वा, छान. कोणते कलाकार होते? आपले हे नाही संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्यांच्याविषयी सांगितलं. बरोबर. आणि त्यांचा जन्म सांगितला. म्हणजे ते बालपणापासून त्यांना संगीत आवड होती, त्याविषयी त्यांची माहिती सांगितली. बरोबर. आणि दर रविवारी संध्याकाळी आपलं कीर्तन असतं. आणि दररोज सुविचार 2 वेळेस सांगितले जातात. हो. बरोबर. आणि आणि त्याच्यामध्ये भक्तसंगीत असतं. 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत असतं. म्हणजे असं आपण म्हणतो ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला पुणे आकाशवाणी अशी मेजवानीच्या माध्यमातून ज्ञान माहिती मनोरंजन असे प्रयत्न तोच असतो की वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं काहीतरी छान मिळावं आणि श्रोत्यांना त्याची आवड लावावी. त्याचे आपण दिलं काहीतरी वेगळं की श्रोत्यांना आवडायला लागतं. हो. आणि त्याच्यामध्ये आपले फोनून कार्यक्रम म्हणजे बरगच त्यापर्यंत पोहोचवतात. ते बद्दल आहे की हिंदी. खूप धन्यवाद. चालेल. धनंजयजी धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा. आपलं स्वागत आहे. सुकांत पवार, आपण जिल्हा अहिल्यानगर इथून बोलतोय. आपला आवाज नीट येत नाहीये. हॅलो. दासुपंत पवार बोलतोय अकोल्यावरून. हा, आपलं नाव सांगा पुन्हा एकदा. दासुपंत पवार. बर. बोला. आपले कार्यक्रम चांगले असतात. आता मला वाटतं चालू जमाना मालिका 2दा लागते ना? हो, महिन्यातून 2दा असते. बरोबर. विविध भारतीवर लागते वाटतं. असे दर्जेदार कार्यक्रम घेतला. खूप धन्यवाद. नवीन आता 101 मकान नंबर घेऊन मालिका दर्जेदार चालू लागली. हो, 101 उमा सदन. हे कार्यक्रम मालिका चांगले आहे. चालेल. धन्यवाद. कार्यक्रम चांगले आहेत. उत्तम आवाज आहे. आपण नवीन काही उद्देश आले ते बी चांगले तऱ्हेचे कार्यक्रम सादरीकरण करतात. खूप धन्यवाद. चालते. धन्यवाद. तुला घेते. चालेल. धन्यवाद. नमस्कार. ते फोन इन ना आपली. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा. आपलं स्वागत आहे. ताई, आपलं नाव सांगा. राजश्री पटवर्धन, करवयनगर. बोला राजश्री ताई, बोला. तर परीक्षित हेगडे हे कार्यक्रम गाणी खूप छान लावतात. आणि गीतांजली आम्ही ऐकतो. ते त्याचे प्रायोजक आहेत. गाणी मात्र आपले जे उद्घोषक आहेत तिथे ते लावत असतात. त्यांची आवडीची गाणी असतात. हो का? बेलाचे फूल पण चांगलं असतं. होय. बरोबर. चालेल. आणि इतर कुठले कार्यक्रम तुम्हाला आवडतात? हे वनिता मंडळ. भक्तिगीत सकाळचं 6:30 वगैरे. अच्छा, बरोबर. प्रभात वंदन कार्यक्रम. प्रभात वंदन, आजची गाणी. बेलाचे फूल आम्ही विशेष ऐकत नाही. बरोबर. रोज नाही ऐकत. ती पण गाणी परवा त्यांची चांगली होती. ते उद्या लागेल ना कार्यक्रम? हो. आता हा जो कार्यक्रम आपण ध्वनिमुद्रित करतो आहे तो रविवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळात लागेल उद्या. कारण उद्या मन की बात कार्यक्रम आहे. मन की बात कार्यक्रमाच्या दिवशी हा कार्यक्रम 12:30 ते 1 या वेळात लागतो. पुणे स्टेशनवर ना? आकाशवाणी विविध भारती केंद्रावरती आणि पुणे केंद्रावरती मंगळवारी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम असतो. आपण कोण बोलता? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. बरं. चालेल. राजश्री ताई, फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद. हॅलो. आपला आवाज येत नाही नीट. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा. आपलं स्वागत आहे. बोला. पहिल्यांदाच फोन लावला पुणे केंद्राला. मला आनंद वाटला सर. आपलं नाव सांगा. पुंजाराम सोनवणे बोलतो. सुंदरपूर तालुका, पाट जिल्हा, नाशिक.
पुंजारामजी नमस्कार. हो नमस्कार सर. बोला बोला, कोणत्या कार्यक्रमाचा अभिप्राय द्यायचा आहे तुम्हाला? कार्यक्रम फोन इन लोक असावा. आम्हाला एक नाटक ऐकायचं होतं, मुलगी झाली पुणे केंद्रावर मी ऐकलेलं होतं एकदा नाटक. बर बर बर, चालेल. मी पुणे त्याला 2-3 वर्ष झाले ते नाटक ऐकलं होतं मी. बरोबर बरोबर बरोबर. आता पुनःप्रसारणासाठी बोला, काय ते नाटक ऐकायला येईल का परत भेटेल का असं? हा, ते आता तुमची जी सूचना आहे, तुमची जी अपेक्षा आहे ती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचूया आपण आणि मग ते ठरवतील, त्यावेळेला कळेलच तुम्हाला आकाशवाणीवरून. आम्हाला पुणे केंद्राचे कार्यक्रम फार आवडतात सर. धन्यवाद धन्यवाद. किती वर्ष झाली ऐकताय? आम्हाला सगळं काय ऐकायला येतं तुमचं पुणे केंद्र. हा, पण किती वर्ष झाली ऐकताय? मला ऐकून म्हणजे 7-10 वर्ष मी आकाशवाणी ऐकतो. बर बर, अरे वा, छान छान, चालेल. स्वागत. असेच जोडलेले रहा पुंजारामजी. आणि तुम्ही जी, माझं नाव प्रसाद कुलकर्णी. पहिल्यांदाच बोलणं झालं सर. हो, आपलं पहिल्यांदाच बोलणं झालंय. बरोबर. आम्ही प्रसाद कुलकर्णी यांच्याशी बोललो होतो. हो, तुमचं बोलणं छान सर. पुणे केंद्राचे कार्यक्रम एवढा छान आहे बरं का सर. काय काय? पुणे केंद्राचे कार्यक्रम भरलं एवढ्यामध्ये 1 नंबर पुणे केंद्र चालतं. खूप खूप धन्यवाद पुंजारामजी, खूप खूप धन्यवाद. चालेल, धन्यवाद फोन केला त्याबद्दल. धन्यवाद सर. फोन इन लोभ असावा. फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत